नमस्ते एव्हरीवन. मी अमृता आणि अमृताज योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. शरीरातील 7 चक्रे म्हणजे सप्तचक्र आणि ती बॅलन्स करण्यासाठी काही युजफुल अशी योगासने याची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. ही सिरीज चालू करण्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी शरीरातील सप्तचक्र म्हणजे काय, 7 चक्र जी की आपल्या शरीरामध्ये असतात, 7 चक्र म्हणजेच ऊर्जा सेंटर्स असतात आपली, तसंच ती 7 चक्र शरीरामध्ये कुठे कुठे असतात आणि त्यांचं लोकेशन काय आहे, त्यांच्याशी आपले कोणते बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत, तसंच त्याच्याविषयीची काही बेसिक माहिती, ही सगळी 7 चक्र इम्बॅलन्स किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचा एक व्हिडिओ बनवला होता. तर जे लोक माझ्या चॅनलवरती आता नवीन आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी असं सजेस्ट करेन की सगळ्यात आधी तुम्ही तो बेसिक माहितीचा व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर ही सिरीज बघायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक चक्राविषयीची माहिती अजून चांगल्या रीतीने कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातल्या 7 चक्रांपैकी चौथं चक्र म्हणजेच अनाहत चक्र ते कुठे आहे शरीरामध्ये, तसंच त्याचं कार्य काय आहे, ते इम्बॅलन्स किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरावरती कोणता परिणाम होतो, आपल्या शरीरामध्ये कोणते आजार निर्माण होतात आणि ते चक्र बॅलन्स करण्यासाठी अशी कोणती युजफुल योगासने आहेत हे बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी एक नोटिफिकेशन येईल. ही माहिती आणि ही योगासने अतिशय करायला सोपी आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हे चक्र आपल्या हृदयापाशी आहे, लोकेटेड आहे. तसंच या चक्राच्या 12 पाकळ्या म्हणजेच 12 दल आहेत. तसंच या चक्राचा रंग हा हिरवा आहे. या चक्राचं कार्य काय आहे तर प्रेम, दया, माया, निस्वार्थी प्रेम, तसंच सहानुभूती आणि पीस, शांती यासाठी हे चक्र काम करतं. या चक्राशी कोणत्या ग्लँड कनेक्टेड आहेत तर आपली थायमस ग्लँड कनेक्टेड आहे, जी की आपल्या छातीच्या मध्यभागी लोकेटेड आहे. जी ग्लँड आपली इम्युनिटी वाढवायला सुद्धा मदत करते, ही ग्लँड या चक्राशी कनेक्टेड आहे. या चक्राशी कोणते बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत तर आपले लंग्स, हार्ट, सर्क्युलेटरी सिस्टम, तसेच आपले हात हे सुद्धा या चक्राशी कनेक्टेड आहेत. हे चक्र ब्लॉक झाल्यामुळे अस्थमा, दमा, कोरोनरी डिसीजेस, तसंच लंगचे डिसीजेस असतील, हार्ट डिसीजेस असतील तर हे निर्माण होतात. हे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त आपण समावेश केला पाहिजे. हे चक्र ब्लॉक किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे रिलेशनशिपमध्ये अटॅचमेंट नसणे, तसंच रिलेशनशिप खराब व्हायला लागणे ही लक्षणं दिसून येतात. तसंच त्या व्यक्तीमध्ये जलसी म्हणजेच मत्सर, पॉझिटिव्हनेस निर्माण व्हायला लागतो. त्या व्यक्तीचा प्रेमावर विश्वास राहत नाही, ती व्यक्ती भावनाशून्य बनत जाते. तसंच अतिशय पॉझिटिव्ह बनत जाते किंवा सेल्फ सेंटर्ड, डिमांडिंग बनत जाते. जर ही लक्षणं दिसायला लागली तर समजून जायचं की आपलं अनाहत चक्र हे ब्लॉक किंवा डिस्टर्ब झालेलं आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल किंवा ज्या व्यक्तीमध्ये हे चक्र बॅलन्स असेल तर ती व्यक्ती लोकांवरती निस्वार्थी प्रेम करायला लागते. तसंच लोकांच्या प्रती त्याच्या मनामध्ये दया निर्माण व्हायला लागते, माया निर्माण होते. तसंच तो व्यक्ती दुसऱ्यांचा बोलण्याचा, दुसऱ्याचा रिस्पेक्ट करायला लागतो आणि त्याच्यामुळेच चांगलं जर माणूस बनायचं असेल तर आपलं हे चक्र बॅलन्स असणं अतिशय गरजेचं आहे. आता हे चक्र बॅलन्स करण्यासाठी अशी कोणती योगासने आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आसन आहे ते म्हणजे भुजंगासन. तर त्याच्यासाठी आपल्याला पोटावरती झोपायचंय. या पद्धतीने पाय सरळ रेषेत पाठीमागे ठेवायचे, पाय आपल्याला जुळवून ठेवायचे. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचे. या पद्धतीने खोल श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला छाती आपली वर उचलायची. आपण हाताचा थोडासा सपोर्ट घ्यायचा इथे या पद्धतीने आणि आपण इथे 20 ते 30 सेकंद तरी थांबायचंय. जर आपल्याला शक्य नसेल थांबणं तर आपण परत श्वास सोडत सोडत खाली यायचंय असं. याच्यानंतर या पद्धतीने जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही 2 ते 3 रिपिटेशन्स असे करू शकता. खोल श्वास घ्यायचाय, छातीवर उचलायचे, परत श्वास सोडत सोडत खाली करायचे.
या पद्धतीने. याच्यानंतर पुढच्या आसनासाठी आपल्याला असं वज्रासनात बसायचंय. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती यायचंय आणि दोन्ही हातावरती यायचंय. या पद्धतीने दोन्ही हातामध्ये खांद्या एवढं अंतर घ्यायचंय आणि आपल्याला हात थोडेसे पुढे ठेवायचे असे. या पद्धतीने आपला हा पाय गुडघ्यापासून सरळ राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला आपली छाती ही खाली घ्यायची. पाठीतून आपल्याला जेवढं खाली येता येईल तेवढं खाली बेंड व्हायचंय असं असं. आणि इथे तुम्ही असं डोकंही टेकवू शकता किंवा हानवटी टेकवू शकता. या पद्धतीने. जर तुम्हाला शक्य नसेल पूर्ण खाली घेणं तरी जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंतच तुम्ही थांबायचंय. असं हळूहळू सरावाने तुमचे ज्यावेळी पाठीचे मसल लवचिक व्हायला लागतील त्यावेळी आपोआप तुमची छाती ही खाली जमिनीला टेकेल. या पद्धतीने परत श्वास घेत घेत परत हात मागे घ्यायचे. इथे तुम्ही 5 ते 10 श्वासापर्यंत थांबला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. याच्याने तुमच्या छातीचे मसल्स लवचिक व्हायला मदत मिळते आणि त्याच्यामुळे लंगचे बरेचसे डिसीजेस हे कमी व्हायला सुद्धा मदत मिळते. याच्यानंतर पुढचं आसन आहे कॅट काऊ पोज. तर याच्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघे आणि दोन्ही हातावरती यायचंय. दोन्ही पायामध्ये आपल्याला खांद्या एवढंच अंतर घ्यायचंय. तसंच आपल्याला दोन्ही हातामध्ये सुद्धा खांद्या एवढंच अंतर घ्यायचंय. याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पाठ ही वर घ्यायची आहे. जेवढी शक्य आहे तेवढी घ्यायची आहे अशी. त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत आपल्याला असं पाठ हात घ्यायचे आणि वरती बघायचंय असं. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत पाठ वर घ्यायचे असे. याच्यानंतर श्वास घेत घेत आपल्याला वरती बघायचंय. पाठ हात आणायचे. जेवढी शक्य आहे तेवढी हात आणायची पाठ. हे आसन तुम्ही जेवढ्या हळूवारपणे कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा जाणवेल याचा. याच्याने तुमच्या पाठीचे छातीचे सगळे मसल लवचिक व्हायला मदत मिळते. हे आसन तुम्ही 15 ते 20 वेळा तरी केलंच पाहिजे जेणेकरून तुमचे या आसनाचा तुम्हाला खूप फायदा जाणवेल. याच्यानंतर पुढचं आसन आहे उष्ट्रासन. तर याच्यासाठी आपल्याला वज्रासनात बसायचंय असं गुडघ्यावरती आणि त्याच्यानंतर आपल्याला गुडघ्यावरती असं उभं राहायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला एक हात आधी एका पायाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे असा. त्याच्यानंतर दुसरा हात टच करायचा आहे आणि आपल्याला डोकं खाली करायचंय. या पद्धतीने खाली गेल्यानंतर तुम्ही श्वास हा नॉर्मल ठेवायचा आहे आणि तिथे तुम्ही 5 ते 10 श्वासापर्यंत तरी थांबायचंय आणि त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत तुम्ही परत नॉर्मल पोझिशनला यायचंय. परत बघा. आणि ज्यांना खाली हात टेकणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी फक्त तुम्ही कमरेवर हात ठेवा. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत फक्त तुम्ही असं मागे बघा. पाठीमागे बेंड व्हायचा प्रयत्न करा असं. आणि जेवढी शक्य आहे तेवढी छाती तुम्हाला वर उचलायची आहे थोडी. या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर श्वास घेत घेत परत नॉर्मल पोझिशनला यायचंय. याच्यानंतर पुढचं आसन आहे सेतुबंध आसन. याच्यासाठी आपल्याला पाठीवर झोपायचंय असं. पाय आपल्याला गुडघ्यातून फोल्ड करायचे असे. 2 पायांमध्ये आपल्याला थोडं अंतर घ्यायचंय. त्याच्यानंतर हात आपल्याला दोन्ही साईडला ठेवायचे असे. याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला कंबर वर उचलायची आहे आणि छाती सुद्धा वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला हात आपले दोन्ही असे इंटरलॉक करायचे असे आणि जेवढी शक्य आहे तेवढे तुम्हाला छाती आणि कंबर वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे.
असा या पद्धतीने. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत आपल्याला कंबर खाली आणायची आहे. परत बघा, ज्यांना फक्त कंबर उचलणं शक्य नसेल तर त्यांनी थोडी कंबर उचलून तुम्ही हाताच्या सपोर्टनी तुमची कंबर जेवढी जास्त शक्य आहे तेवढी वर उचलू शकता, अशी या पद्धतीने. आणि तुमच्या हाताच्या सपोर्टने तुम्ही इथे 5 ते 10 श्वासापर्यंत थांबू शकता. असं श्वास हा सुरळीत ठेवायचा, नॉर्मल ठेवायचा. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत कंबर खाली आणायची या पद्धतीने. तर ही होती काही सोपी अशी योगासने. ही योगासने तुम्हाला कशी वाटली, यातली तुम्ही किती योगासने ट्राय केलीत आणि त्याचा तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतरच्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी विशुद्ध चक्र आणि त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. तसंच हे व्हिडिओ माझे जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.